काय बोलत बी नाही आणि काय सांगत बी नाहीस. आता मला सांगितलंस तर मी काय समजा गाव डौंडी पेटवणार आहे. सांग काय झालं ते आता सांग की. आता शेवटचं विचारतो. मला कामाला एकदा मी लागलो की परत बोलणार नाही बघ. काय झालं ते सांग. ते काय पाठकबाई भेटले होते आज. काय हा पाठकबाई भेटले होते आज. काय सांगतोस. कशाला. आमंत्रण द्यायला. घरी बोलवलंय जेवायला. म्हणजे कसं आहे की हा त्यांच्या वडिलांचं काम आहे माझ्याकडे म्हणून जेवायला हे सांगितलंय. आता हसतो कशा पायी. तुला खाणे को बोलवले आणि तू जाणार. खरं नाही गड्या. कितना बदल गया पहलवान. चुप. काय बी भाकू नकास. एकदा सांगितलं ना काम आहे म्हणून बोलवलंय. हा आता ते जेवणाचं चिकटले बरोबर. फिर जा की मग. कसं जाऊ. पायानं का मी नी उचलून. आता जबान दिल्यास ना मग जा तू. पाळायला पाहिजे. अरे वसदाने सांगितलंय जो पैलवान बाईच्या नादाला लागला तो पैलवान संपला. या वस्तादाच्या तर काय बी बडबडतंय. मला सांग तू लागलायस का नादाला. नाही. हा फाटकबाई बी हेच म्हणत होत्या की फरक आहे म्हणून दोस्ती आणि त्यात. अरे पाठकबाईंनी हे बी सांगितलं की आपली नुसती दोस्ती आहे म्हणून. वयच ना. म्हणजे दुसरं काय नाही ना. म्हणजे लग्नाची बोलणी बिलणी. चुप. अरे ब्रह्मचारी आहे मी. फिर झालं. जा बिंदास्त मग. कोण येते बघ्या आडवं. कोण आडवं आलं तर एका रप्पाला चिप्पाडकडे एकेकाचा. काय जमल खरं मला. ठीक आहे मी जातो मग तुझ्या जागी. नाही 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 मीच करतो काहीतरी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो. हा काय झालं. काय झालं काय. आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का. मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.